आहे. पण आता आम्ही ऑथेंटिक प्लेसवरती जाणार आहोत, तिकडे आम्ही आता नाश्ता करणार, कारण का आम्हाला भूक लागलेली आहे. तर आपली एक्सपिरियन्स केला, एक मिसळ खायला आम्ही एकदम लांब जात आहोत, कारण का ऑथेंटिक पुण्याची मिसळ खाणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि फक्त एक मिसळ आता बघूया ती कशी लागते. यस, लेट्स गो. तर आता आम्ही आलो होतो वेज मिसळकडे, आणि हा प्रतीक आहे आमचा, जो काय त्याने बघितलं होतं काय माहिती नाही. आता ह्याला आवडली नाही, मला पण आवडली नाही, एवढी खास नाही आवडली, थोडं गोड आहे. चला मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नव्या कोऱ्याकरकरी ब्लॉग मध्ये. त्याचं नाव आहे स्वप्नी मेडिकल ब्लॉग्स. तर कसं आहे, खूप टायमानंतर थोडा आळसगिरी केल्यानंतर आत्ता शेवटी मी परत ब्लॉग बनवायला चालू करतोय. एवढे कंटेंट मोबाईलवर पडले पण अजून मला बनवायला नाही, कारण का आळशीगिरी ही जी एकदम आहे ना गोष्ट, ती एकदम जाम आहे, वाईट आहे. तर आता आपण निघतोय मस्तपैकी जातोय एका ट्रिपला 2 दिवस, आज आणि उद्या. आणि आपले अजून 3 मित्र आहेत, शाळेची मित्र. तर एक नंबर म्हणजे खूप टायमापासून प्लॅन करत होतो आणि आता ते प्लॅन करत आहोत. प्लॅनिंग पण झालेली आहे ऑलमोस्ट. आणि मस्त फिरूया, थोडंफार आपलं फूड ब्लॉगिंग वगैरे सगळं करायचा विचार केलेला आहे. शॉर्ट्स वगैरे सगळं वरती वर्क करायला, शॉर्ट्स ट्रेंडिंगवरती आहे. तर आता येतील सगळे लोक आणि आपण भेटूया त्यांना. चला, सकाळचे वाजले 3 वाजता. पप्पा ड्रॉप करायला आले खाली, आणि तर आता इथून आम्ही गेटच्या इकडून भेटूया पुढे, कारण का आम्हाला दादरवरून ट्रेन पकडायची आहे. तर आता सगळे मित्र आपले आलेले आहेत. हा भागे, हा डरडे आणि सुतार आहे, आणि हा डरडे आहे. आता ह्यांना तुम्ही यांना पहिल्यांदा बघताय ब्लॉगमध्ये, आणि तुम्हाला ह्यांना पुढे पण बघता अपेक्षित आहे. तर हे सगळे आपले यांनी आपण हा बोललेलं आहे. म्हणजे हे लोक, आम्ही ग्रुप आहेत खूप जण, 10 जणांचा वगैरे ग्रुप आहे. तर आम्ही हा ट्रिप प्लॅन केला आहे किंवा मॅन्डी आपण फिरूया वगैरे. आम्ही तिघांनी प्लॅन केला. तर ह्यांनी कसं गेस्ट मध्ये पण सेलिब्रिटी लोक लागतात, सेलिब्रिटी लोक. तर म्हणून आम्ही आता जातोय. तर आता बघा वाघे सगळी झोपलेले आहेत, म्हणून तुम्हाला सांगतो की आता 4 वाजलेले आहेत. म्हणजे आम्ही एवढं सकाळी पहाटे निघून जातो. फुल एन्जॉयमेंट असणार आहे, कारण का हा असणार आहे शॉर्ट्स बनवायला, आणि हा आहे फूड ब्लॉगिंग करायला, आणि हा फक्त बघायला आहे. तर बघूया. आणि याने आयफोन घेतलेला, पण याने आयफोन आणलेला नाही आहे. कारण आहे की ह्याने सगळं विकून घेतलेलं आहे. तर ठीक आहे, चला पुढे भेटूया डायरेक्ट दादर स्टेशनला. पुढे आम्ही आता आराम पोचलो दादर स्टेशनला, आणि अजून आम्हाला 1 तास आहे पेंडिंग. तर आम्ही आता नाश्ता वगैरे करू, कारण का भूक लागली आहे. कारण का सकाळ सकाळी आम्ही काही निघालो नाही आहे आणि काही खाल्लं नाही आहे. तर आता जरा भूक लागली, म्हणून सगळ्यांनी थोडं काहीतरी खाऊया, आणि मग मस्तपैकी पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. काय बोलतो यो काके, यो बॉय, हे यो बॉय, बुश बॉय. हा बघ, याच्याकडे कसं थंडरबर्ड आहे. शर्टाला पार्टीवेअर घातला आहे, कारण का तिकडे गेल्या पार्टी करणार आहे पुण्यामध्ये. पाऊस एकदम जोरदार चालू झालेला आहे, आणि पुणे जाएंगे आपल्याला जाणार आहोत. आणि हा ॲडजस्ट करणारा माणूस आहे. आली आहे बस, एकदम टाईट वातावरण. चला फटाफट, पाऊस बघा खाली आहे, पाऊस स्लो. आता आम्ही बसलो सगळे, आणि हे ॲडजस्टमेंट मला कशी केलेली आहे सगळ्यांनी. सीट कन्फर्म असून हे इकडे यायला बॅग ठेवलेले आहेत. हा रडतोय जाम विंडो सीटसाठी. तर आम्ही हे मागे बघितलेलं WM आणि A लिहिलेलं आहे. W म्हणजे यांचं म्हणणं आहे की वुमेन आहे विंडोला प्रायोरिटी फर्स्ट, आणि M म्हणजे मेल आहे असं बोलतो. आणि A म्हणजे कसं, आम्हाला एवढी छोटी सीट आहे, त्यामुळे आम्हाला ॲडजस्ट करावं लागतं. म्हणून हे ॲडजस्टमेंट असं लिहिलेलं आहे लोकांनी लिहिलं आहे पहिले. तर आता बघूया प्रवास कसा होतो. तर पाऊस खूप जोरदार आहे, बघू शकता. खूप आहे, दिसणार नाही, पण पाऊस खूप जोरदार आहे. तर आम्ही विंडो म्हणून बंद ठेवलेली आहे. आता थोडा रेस्ट करूया, डायरेक्ट पुण्याला. आता खायचं आहे, काय खायचं आहे. आता आम्ही डाईट सुद्धा आणलेला आहे, केळ्याचे वेफर आहे, भाकरवडी आहे, आणि ह्याने ना प्रोटीन बार आणलेला, म्हणजे शेंगदाण्याची. आणि पैसे काढलेले नाही आहेत, एकदम कंजूस आहे हा आमच्या ग्रुपमध्ये, म्हणून याला गर्लफ्रेंड भेटत नाही आहे. घेतलं तर काय घेतलं नाही, गरीब आहे हा. आणि आम्ही ॲक्सिडेंट करतोय म्हणून, ॲक्सिडेंट कसा होतो, पडायला आलो आम्हाला. आणि हा बघा
गरीब आहे. किती रुपये खर्च केले? 55 रुपये. कशासाठी? आणि पेटी कुठे? 55 रुपये आपण हे केले, दान केले. कोणाला? आणि यात्रेची आपलं जे पुढे हां. काय नाही सक्सेस व्हावा. आणि तुझं चॅनलचं नाव काय? तुझं पेजचं नाव काय? पुन्हा टप्पू. आणि हा बुधवार पेठ जास्त फेमस आहे. कम्फर्टेबल सीट काढलेली आहे. तर आपण पोचलो आहोत पुण्याला. आता फर्स्ट टाइम पुण्याला आलेलो आहे. सेकंड टाइम. हा सेकंड टाईम आहे आणि हा पण आला असेल माहिती आहे. हा फर्स्ट टाईम आहे. तर आम्ही थोडं आयटिनरी बनवलं आहे की आम्हाला काय काय फिरायचं आहे दिवसामध्ये आणि उद्या काय फिरायचं आहे. तर आज जी गोष्ट आम्ही करणार आहोत तर तुम्हाला पुढे पुढे दाखवतो काय. पण आता आम्ही ऑथेंटिक प्लेसवरती जाणार आहोत तिकडे आम्ही आता नाश्ता करणार कारण का आम्हाला भूक लागली आहे. तर अगदी सुप्रसिद्ध वेद करून असं काहीतरी नाव आहे वैद्य. तो आता आम्ही मस्त मिसळपाव पुण्याची मिसळपाव एकदम फेमस असते तर आम्ही आता ते ट्राय करायला जाणार आहे ऑथेंटिक आणि त्याची पण आम्ही फूड ब्लॉगिंग अलग करणार आहे. तर बघत राहा वॉच करत राहा. वेलकम पुणे. आम्ही आता ईस्टला उतरलेलो आहोत आणि बघू शकता आपला झेंडा आहे समोरच फ्लॅग. सो आता आम्ही मस्तपैकी विचार करतोय की आता काय करायला पाहिजे कारण का बसनी जर समजा आम्हाला फिरायचं आहे आम्ही तर लोकलीच आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत. आता प्रायव्हेट काही घेणार नाही आहे. तर तुम्ही बघू शकता तर आम्हाला एकाने सजेशन दिलं की तुम्ही एकतर दिवसाचा पास करून घ्या की त्यांनी तुम्हाला बरं पडेल. आणि आम्ही दिवसभर इकडे इकडे सगळे फिरणार आहोत. आता आम्ही एका जागी जातो आहे ते पण आम्हाला आहे. आता हा रस्त्याचा आता नाही बोलतो आणि हा जो आमचा गायडर आहे उन्हाळ करून याचं एक पेज आहे तर त्याच्यावरती हा म्हणजे असं फिरायला वगैरे घेऊन जातो. पण आता घरात काय माहिती नाही. आता आम्ही इकडे असं अननोन टाईप लोकांना विचारत जातोय. तर आता ठीक आहे आता अमृत पुणे आहे तर आम्ही पहिले भूक लागले म्हणून ब्रेकफास्ट करायला जातो. त्याच्यानंतर मग खतरनाक आहे मला सर्दी झालेली आहे. तर एकदम सर्दी खूप जास्त झालेली आहे. तर आता औषध वगैरे घ्यावं लागेल नंतर एकदम भारी पडेल. मुंबईची ट्रॅफिक आणि पुण्याची ट्रॅफिक बघून घ्या. तर आम्ही ट्रॅफिक बघून असा विचार केला आहे की आम्ही आमच्या लोकेशनवरती चालत लवकर पोचू म्हणून आम्ही आता लवकर चालत जात आहोत आणि आमचे 5-5 मिनटं लवकरात लवकर संपत आहेत. तर सगळे कम्फर्टेबल आहे चालण्यासाठी तर आम्ही सगळे चालतो आहे. लेट्स गो चालूया. हे असे थोडे वेगळे वेगळे घरं आम्हाला बघायला भेटले आहेत आणि आम्ही असे चालत पुढे पुण्याच्या रस्त्यावरती चालत आहोत. किती एक्सपिरियन्स केला. एक मिसळ खायला आम्ही एकदम लांब जात आहोत कारण का ऑथेंटिक पुण्याची मिसळ खाणं खूप इम्पॉर्टंट आहे असं प्रतीकचं म्हणणं आहे. तर त्यामुळे आम्ही पाय आमचे तोडून चालत जात आहोत. आणि प्रत्येकी जस्ट एक सकाळी आत्ता जस्ट मगाशी एक एक्सपिरियन्स घेतला की रिक्षावाले बिना बघता धक्का मारून जातात. आता बघा माझ्या बाजूने पण एक रिक्षावाला गेला जस्ट. तर मुंबईच्या पेक्षा भाई बत्तर इकडे रिक्षावाले आहेत जे डायरेक्ट धक्का मारतात. लागलं काही फरक नाही पडत. बिल्डिंग आहे हॉस्पिटल आहे मागे. तर मजा येते कारण का आम्ही आता एक्सप्लोअर करत आहोत चालत विंटेज आणि प्रत्येक सुद्धा फक्त एक मिसळ. आता बघूया ती कशी लागते. यस लेट्स गो. अशा प्रकारे आम्ही आता तुम्हाला एक लोकेशन दाखवतो. तुम्हाला वेळ जायला जायचं आहे चालत तर तुम्ही बघता मागे
भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्कृती भवन पुणे महानगरपालिकाच्या जवळ आम्ही आलेलो आहोत. तर इकडून तुम्ही लेफ्ट मारायचं आहे. तर हा एक लोकेशन लक्षात ठेवा आहे इथे सिग्नलला पुढे जायचं आपल्याला. आता आम्हाला इकडे जायचं, आपल्याला इकडे जायचं आहे. तर पुण्याला येऊन खूप बरं वाटलेलं आहे. आणि कारण का ऊन येत आहे तर सनग्लासेस घातलेले आहेत आम्ही. प्रदूमनी पण घातलेत. प्रदूम दाखव जरा काय घातलंय, दाखव. हा भाई हिरो. तर आम्ही सनग्लासेस यासाठी घातलेले आहेत आणि आम्ही खुश आहोत कारण का मुंबईला आणि आम्ही इथे येईपर्यंत लोणावळा पण थोडासा पाऊस वाढत होता आणि पाऊस पडत होता. तर आमचं असं न्यूजमध्ये वगैरे बघितलं की पाऊस आहे पुण्याला. तर आमचं थोडं मूड ऑफ झालं कारण आम्हाला फिरायचं होतं. तर पाऊस एवढा असेल ना तर एवढं फिरता येणार नाही चांगले कपडे वगैरे घालून. पण आता पाऊस नाही आहे तर आता खूप भारी वाटतं. आता आम्ही मस्त की एन्जॉय करू शकतो आणि आम्ही चालत वगैरे जाऊ शकतो. छत्री कंटिन्यू पकडण्यासाठी ते एवढं बरोबर नाही वाटत, कम्फर्टेबल नाही वाटत. तर आता मस्तपैकी चालतोय. आता हळूहळू बोलतोय 20 मिनटं. पण आता किती वाजेपर्यंत पोहोचेल आम्ही. तर आता आम्ही आलो होतो वेज मिसळकडे आणि हा प्रतीक आहे आमचा जो काय त्याने बघितलं होतं काय माहिती नाही आणि एवढं त्याने क्लोज बघितलं नाही. काल बघितलं होतं आणि आज आला. सॅटर्डेला क्लोज असते इथे. तर आम्हाला एकही रेस्टॉरंट आम्हाला उघडा भेटत नाही आहे आणि हा इकडे तिकडे फिरवत चाललाय आम्हाला. आणि सगळ्यांकडे छत्री असून सुद्धा कोणीही छत्री काढत नाही. आणि हे बागे तू हे सगळं डेकोरेशन्स आहेत गणपती दगडूशेठचे. बट भिजले बघा किती. सगळ्यांकडे छत्री कोण छत्री काढत नाही आहे. तर ह्या सगळ्याचा हट्टीपणा आहे. तर आता बघूया. आता आम्ही शोधतोय मिसळ खाण्यासाठी पण आम्ही मिसळ कुठे मिसळ खाण्यापर्यंत असेच भिजणार आहोत. तर लेट्स हंट फॉर मिसळ. तर आम्हाला फायनली मिसळचं शॉप आहे आणि आम्ही रेस्टॉरंटमध्ये बसलेलो आहोत. तर सगळं आता खात आहे. आम्ही आता हे सगळं मागवलेलं आहे. कांदा भजी हे सगळं खात आहोत. खूपच भूक लागली होती तर आता आम्ही आता तोडतो आणि बघूया कसा लागतो टेस्टला. आता आमचं मिसळ खाऊन झालेली आहे. नाश्ता केलेला आहे. आता आमचं पोट भरलेलं आहे. आता ह्याला आवडली नाही, मला पण आवडली नाही, एवढी खास नाही आवडली. थोडी गोड आहे. गोड आहे. आता ते वेज मिसळ जे आम्ही ट्राय करणार होतो ना ते वेज मिसळ आम्ही ट्राय करणार आहे. आता ह्याला आवडली. हा गोड आहे आणि हा पण आहे गोड खातो. ह्याला तिखट वाटली पण आम्हाला एवढी स्पायसी वाटली नाही कारण का आम्ही थोडे स्पायसी खात राहतो घरामध्ये. तर आता आम्ही काय करतोय आमचं चेक इन 12 वाजता हॉटेलला आहे. तर आम्हाला लवकरात लवकर पोचावं लागणार आहे. त्यामुळे आम्ही आता इथून डायरेक्ट कॅब करून सीधा आमच्या हॉटेलपर्यंत पोचू आणि मग नंतर बघू काय ते. आता कारण का पाऊस पडतो आमचं पूर्ण मूड ऑफ झालेला आहे यार. आणि ते आमचं हॉटेल जे आहे ते आमचं हॉटेल डिगवर लांब आहे. डिगवर लांबमध्ये बुक करणारे आमचे शेठ खूप चांगलं काम केलेलं आहे. पुण्यामध्ये येणे आता जस्ट चेक केलेलं आहे की येलो अलर्ट आहे. आता आमची कॅब बुक झालेली आहे आणि आम्ही खूप लांब आलेलो आहे. म्हणजे स्टेशनपासून चालत महात्मा फुले मंडई आणि आपल्या डोक्याची पण मंडई. हां. तर आता कसं आहे की आम्ही आता पहिले हॉटेलला पोचायला बघतोय की लवकरात लवकर आम्ही हॉटेलला पोचू आणि बॅग ठेवून थोडं चेंज करू आणि 2 मिनिट्समध्ये आपली कॅब होत आहे मारुती सुझुकी. सो पहिले आता जाऊया हॉटेलला कारण का खूप आता स्ट्रेसफुल वाटतंय. त्यावेळेस तिकीट वाटतं ते खास नाही वाटत आहे. तर आता थोडा एक्सप्लोर करायचं आहे. जेजुरीला जायचं आम्ही जेजुरी. तर बघूया चला. पहिल्यांदा बसलेला आहे पुढे. याला OTP पण शेअर करता येत नाही आणि उबरचा भाई उबरचा तू बघितला ना उबरचा त्याला एक OTP शेअर करता येत नाही. त्यांनी त्याचे पेटीएमचा OTP दिला नंतर मग पासवर्ड सांगितला मोबाईलचा. त्याच्या मोबाईलमध्ये स्वतः मोबाईलचा पासवर्ड सांगितला होतं. असं काही नवीन जागी आल्यावर त्यांना माहिती का त्याला स्पायसी लागली थोडी मिसळ त्यामुळे तिथं भिनभिनला येतो. तर आता आम्ही ओला पकडलेली आहे आणि आता आम्ही स्वतः ओले झालो आणि आता मी ओले झालेलो आहे आणि ओला केलेली आहे. तर ओला इन गोला. तो ठीक है अभी जाते हैं आगे की कहानी हॉटेल में करेंगे. तोपर्यंत भेटूया आपण लवकरात.